नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलचा पूर्वी विवेक. आणि हे सामान बघून तुम्हाला काय वाटतंय? गॅस कॅन, गॅस, कुकर, भांडी, कांदे बटाटे, कोथिंबीर, प्लेटा. तुम्हाला कळालंच असेल. आज आपण चाललोय सिक्रेट लेक कॅम्पिंगला. आपण स्वतः टेंट लावणार, आपण स्वतः जेवण बनवणार आणि मस्त व्लॉग बनवणार. तर सगळं साहित्य पॅक झालेलं आहे. बॅगा उचलायच्या आणि निघायचं. कसं सरकार, बाय बाय. पहिल्यांदा तुम्हाला सोडून चाललोय फिरायला एकट्यानं, लक्षात ठेवा. हां, तिसरा. तर आम्ही निघालो मित्रांनो. आता तुम्हाला डायरेक्ट बॅगा भरून गाडीत भेटतो. एकदाच्या खाली आलो बघा. आता मस्त टेंट घेतो. तर मित्रांनो, मंडळींनो, टेंट घेऊन मस्त चाललेलो आहे आम्ही. मज्जा करणार आहे आम्ही आज. मज्जा. सोने, तुझा डान्स व्हायला पाहिजे. हां, आपल्याला कोण बघायला आहे. तर मित्रांनो, आम्ही सगळं साहित्य घेऊन निघालेलो आहे. आता फक्त आमचा घोडा बाहेर आहे. घोड्यावर लावायचं आणि निघायचं. आलाय. तर मित्रांनो, ही गाडी घेऊन जाणार आहे आपण. ठीक आहे, मस्त सामान लावतो. हे हरामी मित्र यांना घेऊन जायचं फिरायला. म्हणजे विषय कसा आहे वेगळा. हां, फिरवायले. बसू काय? असं भारी वाटलं पाहिजे. कसं जय. चला मित्रांनो, आता आम्ही पूर्ण सामान पॅक करून मस्त गाडीत बसलेलो आहे. अजून लोकेशन काय टाकलो नाही. लोकेशन टाकतो आता. मस्त अजून नाश्ता करायचा आहे, थोडं साहित्य घ्यायचं आहे आणि मग आमच्या दिशेनं पुढं जायचं. अजून तरी पण खूप ऊन आहे. किती वाजले पण? 12 वाजलेले आहेत. खाऊन पिऊन आता 3, 3:30, 4 वाजेपर्यंत मस्त पोहोचतो लोकेशनला आणि मग सुरू होणार ऍक्च्युअल कल्ला. चला, गणपती बाप्पा. सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे. शेड पाणी घेतलंय. काय घेतलंय अजून? द्राक्षे घेतलंय, पाणी घेतलंय. अजून काय घेतलंस? केळं घेतली. केळं. वा. चला, साहित्य आलेलं आहे सगळं. सोप्या आपण कुठं चाललोय? आपण चाललो अलिबागला. भाई, या भाईला माहितच नाही आम्ही कुठे चाललोय. 1 मिनिट थांबा. हे बघा कसं छत्रपती शिवाजी महाराज की. चल ग सखे पंढरीला. नाही, आज कॅम्पिंगला जायचंय बा. आधी अलिबाग म्हणतोस, पंढरी म्हणतो. नेमकं जायचंय कुठं? रोण्या, कुठं चाललोय आपण? रोण्या, बनवला डॅम. तर अशा प्रकारे सगळं आवरून, सगळं एक गोष्ट आठवून हे राहिले, ते राहिले. फायनली प्रवास सुरू झालाय आणि ट्रॅफिक मध्ये येऊन अडकलोय आम्ही. असं असतंय. शेट घोडा चालवायलेत आणि आता आम्ही मस्त नाश्ता करणार आहे. दिली काय? इथं थांबा. गाला. समोर. असं मस्त. ही किती दिवसातून इच्छा होती आज जोगेश्वरी मिसळ खायची, पूर्ण होणार आहे फायनली खूप दिवसानंतर.
फायनली जोगेश्वरी मिसळ आम्ही पोहोचलेलो आहेत आणि आता मिसळ खायची आहे. मस्तपैकी मिसळ खातो. याचा फोन काय घ्या रे, याच्या फोनाने लय नाद गेला याच्या आहे. सुख म्हणजे काय असते ना, सुख म्हणजे दाखवतो मी तुम्हाला, दाखवतो. सुख खूप इम्पॉर्टंट आहे बघणं. हे बघा कसं आहे कसं आहे कसं आहे. नाहीच ऐकणारस तू, जे करायचं तेच केलास. मित्रांनो टॉपचा विषय झालेला आहे. मिसळ एकदम एक नंबर होती. दाबून मिसळ खाल्लोय. चला आता पुढच्या जर्नीला सुरुवात करूया. पोहोचलेलो आहे आपल्या लोकेशनला. देखो कैसा होय कैसा होय. मित्रांनो फायनली आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहे. आपल्याकडे दोन ऑप्शन आहे, आपण तिकडे पण जाणार आहेत, आपण इकडे पण जाणार आहे. आता आपण एकदा गाडी लावायची सोय बघ. गाडी तिकडे जाईल नाही क्या मस्त जाईल भारी की. कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे. एक नंबर हा ही घर पण आहे, काय टेन्शनच नाही. मग आपल्याला तिकडे जायचं होतं रे. इकडे कुठं चाललोय सोप्या आपण. थांब की गाडी जाते खाली. गाडी तिकडे जाणार की सरळ तिकडे जाणार रिक्षा येणार. लोकेशन पहिलं बघूया. हां आपण जिकडे आलोय त्या डॅमचं नाव आहे मनोर डॅम. आणि इथे दादा बसले, त्यांना विचारूया आपण काय विषय आहे हा नेमकं. नमस्कार दादा. आम्ही काय ते काय देणार नाही, स्पीच वगैरे काय देणार. काही स्पीच नका देऊ, तुम्हाला असंच घेतलं व्हिडिओमध्ये. स्पीच नाही द्यायचंय. काय नाव तुमचं. बाळू सुतार. तुम्ही इथलेच चारोटी. चारोटीचे. काय नाव आहे डॅमचं. मनोर डॅम. मनोर डॅम. काय बॅकवॉटरचं आहे का आपलं पावसाचं डॅम आहे. हो दादा, पाड्याचं नाव काय सांगितलं तुम्ही. भोईरपाडा. तर आम्ही अहमदाबाद हायवेच्या तिथून मनोर रोड साईडला लेफ्ट घेतला आणि भोईरपाड्यापाशी हा डॅम आहे. आणि आता आम्ही टेंट लावायसाठी लोकेशन बघतोय. दोन लोकेशन विद्यानंद भवनला आवडले, ते पहिले लोकेशन बघून येऊया, मग विचार करूया कुठं लावायचं आहे. पण जागा सुट्टी नॉट विषय, सुट्टी नॉट. एक माणूस नाही भाई इथं, एक माणूस नाही. मज्जा येणार आज. म्हशी काय पाण्यातनं बाहेर येईना बाबा. हे लोकेशन खरंच छान आहे बरं का. सरळ आहे, पाण्याच्या जवळ आहे. हां इथं असं उठलं का लगेच असं पाणी दिसलं पाहिजे. बाहेर काढायलेत काय.
तर मंडळींनो, अशा प्रकारे आमचं शेल्टर चालू झालेलं आहे. अशा प्रकारे आमचा एक टेंट लागलेला गेलेला आहे, पण वारं खूप जास्त आहे त्याच्यामुळं काय जायला लागलं. आय 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 आय. मायला शिवा वागलाय रे, उडून जाईल ना. हे आपला घोडा सगळं आता मस्त मांडलंय, मस्त लावतो. तर मित्रांनो, आपला टेंट मस्तपैकी लागलेला आहे. ही मस्त लेक तर सूर्यास्त होणार आहे थोड्याच वेळात. स्वप्नील शेठनं काम चालू केलेलं आहे. पहिले आता भेळ बनवणार, दूध गरम करणार, चहाचा विषय बघू, चहा घेऊया मस्त, आणि मग जेवण बिवण बनवणार. आज रात्र इथंच आहे, मज्जा करायची आहे. मस्त इथं दूध गरम होतंय आमचं. आम्ही पातेलं विसरलोय, दूध आणलोय, साखर आणलोय, चहापत्ती आणलोय, पण चहा बनवायचं पातेलं विसरलोय. आता एक पॅन आणला होता छोटा, त्या पॅनमध्ये दूध गरम करायचा विचार आला. याच्यात काय दूध बसलं नाही, त्याच्यामुळे आता मस्त इथं दूध असं, आहा कसं गरम होतंय, मज्जा. गरम व्हायले तर मित्रांनो, आपले दोन्ही टेंट मस्त लागलेले गेले आहेत. आमची गाडी इथं लागल्या. आमचे शेट आता काय करायला लागले असतील. काय विषय काय विषय काय विषय कांदा भजी. कांदा भजीचा विषय. आता मस्त कांदा भजी करणार आहे. मस्त सनसेट झालेला आहे. मस्त आम्ही छान बसलेलो, शांत, काही आवाज नाही काही नाही, मस्त शांत बसून सनसेट एन्जॉय केला. एकदम प्रायव्हेट प्रॉपर्टी सारखं शांत आणि छान जागा आहे. मजा येते आम्हाला, मस्त एन्जॉय करतोय. आता आम्ही मस्त कांदा भजी बनवणार, कांदा भजी खाणार, आणि मग जेवणाचं पण प्लॅन आहे. जेवण पण बनवणार आहे. सगळं साहित्य घेऊन आलेलो आहे. सगळं काही एकदम मस्त करणार आहे. तेलाला उकळी आलेली आहे चांगली. हा, आणि आता शेक मस्त. हे दोन आचारी आहेत ना, ही काय खाऊ घालायला आम्हाला माहिती नाही, पण आता भजी तर काढायला लागलोय. हा 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 हा, मस्त लागले. भजीचा कार्यक्रम मस्त होणार आहे असं वाटतं. वा, क्या बात क्या बात क्या बात. भजी मस्त. हा 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 हा, क्या बात आहे क्या बात आहे, बढिया. पहिला घाणा पूर्ण झालेला आहे शेफ कडून. फायनली आमची भजी आणि हा व्ह्यू, हा टेंट, क्या बात आहे. एक नंबर झाले बाबा भजी, एक नंबर. या कडक. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मस्त संध्याकाळ झालेली आहे, रात्रच झालेली आहे ऑलमोस्ट. हां घेणार की. आता आमचं व्हेजिटेरियन विषय संपलेला आहे. आता साहेबांनी आणल्यात अंडी. आता मस्त बनणार इथं भुर्जी. हे 3 जण राहणार भुर्जी. हा डोक्याला लावलाय लाईट यानं मोठा. आता हे मस्त भुर्जी बनवणार. इथं मस्त टोमॅटो कांदा कापून. मजा यायला लागल्या मित्रांनो. एक नंबर फील येतोय. जेव्हा केव्हा टाइम भेटेल तेव्हा मित्रांसोबत बाहेर जायला पाहिजे. आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. मज्जा यायला लागली, एक नंबर मज्जा यायला लागली. खूप भारी वाटायला मित्रांनो. तुम्हाला जेव्हा केव्हा टाइम भेटेल तेव्हा तुमच्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत बाहेर जा, फिरायला जा, आणि थोडासा वेळ रोजच्या व्यस्त जीवनामधून काढा आणि मस्त फ्री व्हा. चला, आम्ही आमचा स्वयंपाक बनवतो, जेवायला घेतो, आणि तुम्ही एन्जॉय
मस्त एक्सपिरियन्स वाला कॅम्पिंगचा होता, सेल्फ कॅम्पिंग वाला. पुढच्या वेळेस येताना सगळ्या गोष्टी आता जे जे आठवते आम्हाला, जे जे वाटतं हे कमी करा, हे ऑडिट आहे, हे ऑडिट आहे. तर पुढच्या वेळेस येताना आम्ही सगळ्या गोष्टी मस्त टेबल बिबल पुढच्या वेळेच्या सगळ्या आणणार आणि मस्त बनवणार. मस्त आता हे बघा सेटअप एकदम क्या बात है, क्या बात है. आपल्या सबस्क्रायबरला दाखवा रे, आपल्या मित्रांना दाखवा कसं झालंय. हे हे क्या बात, भुर्जी, कांदा, मस्त पैकी आमची डाळ आता शिजत आलेली आहे. डाळ कशी झाली, हे क्या बात, क्या बात, क्या बात. आता मस्त डाळीला आम्ही इथं फोडणी देणार आहे. जिरे मोहरी कसं फुटले, वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आवाज घे, आवाज घे, आवाज घे. लसूण पेस्ट, कांदा, अशा प्रकारे आणि सकाळी डाळ तडका रेडली आहे. मस्त अशा प्रकारे इथं लाव, इथं लाव. अशा प्रकारे आपली डाळ इथं रेडी आहे. आता मस्त मसाले भात, डाळ इथं रेडी झालेली आहे. आणि आता मसाले भाताची इथं मस्त कांदा फ्राय व्हायला ठेवलेला आहे. मसाले भाताची पूर्ण प्रकारे तयारी सुरू आहे. आम्ही फक्त बघायची भूमिका आहे, आम्ही काही करतच नाही ना. इकडे सगळे मास्टर शेफ हे आम्ही दोघं तांदूळ आहे तर काय तांदूळ टाकतो ते शाने करोडले करोड. अशा प्रकारे मसाले भाताचा विषय मस्त झालेला आहे. चाखून बघ कमी का कसं, बाकी काय मीठ लई टाकलाय तू, नाही टाकला, लागणार नाही मीठ कमी ठीक आहे. वरून घेऊ, लागणार नाही मला माहिती नाही. वरून घेऊ. मित्रांनो आमचं जेवण एकदम रेडी झालंय. आता मस्त बॉन फायर इथं आपण पेटवलेली आहे, मस्त शेकोटी पेटवलेली आहे. ॲडव्हान्स हे पेटलं ना मग काय मित्रांनो फायनली जेवायची वेळ आलेली आहे. मस्त इकडला माझ्या तोंडाला हा तोंडाला मस्त झाली ना. एक नंबर झालं. जेवायला मज्जा आल्या. चुम्मेश्वर डाळ आणि भात झाले भारी. शे खोल झालाय, मस्त जेवता यायला मला. मित्रांनो मस्तपैकी जेवण एकदम वर झालेलं आहे. आणि आता आम्ही मस्त बॉन फायर पेटवलेली आहे आणि मस्त बॉन फायर सोबत बसून गप्पा गोष्टी विषय चालू आहे. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, मित्रांसोबत जेव्हाही प्लॅन होईल तेव्हा कॅन्सल न करता जाणे गरजेचं आहे. जात जा, मजा करा. सगळं पाट्यावर मारायचं, पण झाला पाहिजे. आमचा विषय एक नंबर झालेला आहे. कसा
सफला विषय नंबर विषय सफला. सकाळी भेटतो तुम्हाला आता. बॉनफायरवर थोड्या वेळ बसणार, गप्पा मारणार आणि झोपणार. वाघोबाला म्हणा. मित्रांनो फायनली गुड नाईट म्हणण्याचा टाइम आलाय. आम्ही आज जेवण केलं मस्त आणि आता झोपते. जेवण लय भेटतो मस्त तुम्हाला झालं सकाळी. गुड नाईट आणि स्वीट ड्रीम. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. वाह क्या बात. मित्रांनो मस्त सकाळ झाली आहे, छान झोप झाली आहे. मला आता सूर्योदय दाखवतो तुम्हाला. सूर्योदय काय सूर्योदय जरा बघा. इथं मस्त भक्तिगीतं लावल्यात. इथं मस्त सकाळ झाली आहे, सूर्योदय झालाय. घेतले आता. आहा आहा. आणि आता थिएटरनं ब्रश करायला चालू केलाय. त्या भावाची आंघोळ झाल्या. मी पण आंघोळ केलोय. आहा वा क्या बात आहे. असे सुख अनुभवायला भेटते ना आमच्या चेहऱ्यावर. सुख अनुभवायला भेटते काय. कसं असं टवटवीत झाल्या चेहरे. सुंदर अशी सकाळ झालेली. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे चहा बनवणे. आता आम्ही मस्त चहाचा सेटअप लावणार. मस्त चहा बनवतो. बुर्ज खलिफा उडला असताना कोमातच गेले असतील लोक. कार्यक्रम झालेला आहे तसं पण बुर्ज खलिफाचा. तस काय शेट उठले आमचे. मस्त चहा करतो इथं भारीमध्ये. हे उडे मारायला लागलेत. आलो मी. रांड्याचे उडे मारायला लागले. सोप्या नको रे. जातोच होय. मारणार आहेस का नाही. यस उगाच नाही तर एवढं लांब पळत आलो शहाण्या तुझ्यासाठी. आणि मारत नाही नुसतं म्हणतो मारू का. जा चल. असं ठेवतो. 1 2 हे जा. असं ठेवलोय. जा 3
जमलं की आणि जड आहे ना, जड आहे का? काय उरायलं उधर 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 टाकला त्याच्यात. ऐकू दे. काय झालं काय झालं का बरं हल्लास खालदगड लागला थोडा. पायाला ओके बहुत बढिया. मित्रांनो हे बघा हे देशी जुगाड आहे. लय ऊन पडलं होतं भाई, मग आम्ही आता थोडी अशी मस्त सावली केली आहे. मॅगी बनवलेली आहे. सगळीजण असं मस्त मॅगी खायला लागलेत, मज्जा यायला लागले. कसं तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा कॅम्पिंगचा प्लॅन मस्त झालेला आहे. आता हे थोडाफार जो कचरा आहे तो सगळा कचरा आपण आपला भरणार आणि आपला आपला कचरा घरी घेऊन जाणार. म्हणजे ही जे लोकेशन आहे हे पुढच्या वेळेस आल्यावर सुद्धा असं छान दिसलं पाहिजे. तर मित्रांनो आंघोळ करून रेडी झालेला आहे आपला कॅम्पिंगचा सेटअप. एकदम मस्त झाला आहे. कॅम्पिंगचा विषय एकदम हार्ड झालेला आहे आणि आम्ही आमचा सगळा कचरा पॅक करून आता कचरा कोंडीत टाकणार आहे. तेही कचरा ठेवलेला नाही आहे. विषय एकदम स्वच्छ करूनच चाललेलो आहे, कारण की पुन्हा एकदा आपल्याला यायला लागतंय. कसं यायला लागतंय त्याच्यामुळं आता सगळं पॅकिंग झालं आहे. गाडी सगळी आपली पॅक करून रेडी झाल्यात. आता घरला जायचं. तर व्हिडिओ लवकरच टाकतो. व्हिडिओ कसा वाटला आणि आत्तापर्यंत इथेपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. असेच भन्नाट व्हिडिओ आपण घेऊन येणार आहेत लवकरात लवकर पुन्हा एकदा. चला बाय बाय, सोप्या ठेवता राम राम.